MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। सरकाराला माझी नम्र विनंती आहे। मी मीरा जमदार काळे, माझे बोर माझी मम्मी असताना आम्ही बोर घेतलेले आहे। हे 10-12 वर्षे झाले। तर हे लोकांनी आमचे जमीन वगैरे, आमचे ट्रॅक्टर वगैरे अडवले, आम्हाला जमीन करून देत नाही। सदा ना कदा आम्हाला धमकी देतात हाण मारायची, आणि मला मारलं सुद्धा यांनी, हाणमार केलं यांनी, अजून सुद्धा कारवाई केलेली नाहीये। तर माझी नम्र विनंती आहे, माझा बोर हे सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे। बोर फोडून, कॅमेरे फोडून, बोर तोडून गाडून टाकलाय, ते आम्हाला दुरुस्त करून द्यावा। बोर कधी तोडत आहे? बोर एक दीड महिना झाला तोडून। कशाबद्दल तोडत आहे ते विनाकारण आमच्याकडनं, माझी मम्मी आता 6 महिने झाले मरून गेली, तर माझी मम्मी जिवंत होती तोपर्यंत ह्यांनी काही सुद्धा नाही बोलले। माझी मम्मी मरून आता 5-6 महिने झाले, तर ह्यांनी आले, मी बोर घेतला, बोरला पाणी लागलं, तर त्या बोरला हिसकून घ्यायला लागले। म्हणले बोरचं पाणी तरी द्या, नाहीतर आम्हाला बोर तरी स्वतः जवळ घेऊन द्या। मी कशी घेऊन देणार? माझ्या बोरचं पाणी जाईल ना ह्यांच्यामुळं। ह्यांचा काही अधिकार नाहीये माझ्यामध्ये। माझ्या हिश्यात मी राहते, त्यांच्या हिश्यात ते राहून द्या। मला हेच सरकारला नम्र विनंती मी करते, कारण माझा त्यांचा काही संबंध नाहीये। त्यांची जमीन 3 हिस्से त्यांचे तिकडं आहे, माझा एक हिस्सा, म्हणजे 1 एकरला बी खूप कमी जमीन आहे। सरकारने ते बघावा मोजून, त्यांनी तिकडे 3 हिस्से काढले, तरी तो माझ्याकडनं डापला करायला लागला, हिसकून घ्यायला लागला, 4था हिस्सा मागून घ्यायला लागला, म्हणायला लागला तुझा काही संबंध नाही आहे इथं, आणि मार करून माझ्याकडनं हिसकून घ्यायला लागलेत। हे माझी जमीन, हे माझ्या मम्मीनी आमचा हिस्सा दिला आमच्या दोघी बहिणींसाठी। नमस्ते। मी अक्काबाई वायशा भोसले, 20 वर्षापासून इथं राहते। तर मला पाणी नव्हतं, काय नव्हतं, शेजारी माणसांना पिण्यापुरतं पाणी राहायचं। कधी मध्ये मी कामाला मदत बी करीत होते त्यांना, म्हणून मला पाणी देत होते लोक। त्या माणसांना सुद्धा सांगितलं, यांनी ताकीद केली की हिला पाणी प्यायला द्यायचं नाही, बंद करायचं। त्यांनी पाणी दिलं ना, मला पिण्यासाठी सुद्धा पाणी दिलं नाही। शेजारी माणसं खूप चांगले होते, पण यांच्या ऐकण्यामुळं की आम्हाला पाणी पिण्याशी सुद्धा मुश्किल झालं। मग तिथून इकडं मेजरचं पाणी, लोटके मेजरचं पाणी तिथून देत होते आम्हाला। तिथून मग नंतरून माझ्या बहिणीने बोर घेतला। माझी बहीण मला मदत करायला लागली पाण्यासाठी। माझ्याजवळ गाई होती, ती गाई सुद्धा विकण्याची वेळ आली, माझे माल जळून गेले। कडवळ गाईला खाण्यासाठी केलं होतं मी, ती जळालं, मिरच्या जळाल्या माझ्या। 40 कॅरेट घरामध्ये आता सध्याला पडून येतं, ते सुद्धा नाही। तर मला हे मदत करीत होते पाणी, मला धमकी द्यायचं काम चालवलं यांनी, की हे म्हणतात की तू त्यांच्यामध्ये सामील व्हायला लागली बहीण भावंडांमध्ये, कशासाठी तू त्यांच्यात ती करते? आता माझं करणारं कुणी नाही, माझ्याशी काही होत नाही, जात नाही। आता मला मदत करायला लागल्या, त्यांना पाणी लागलं म्हणून मला सांभाळून घ्यायला लागल्या माझ्या बहिणी। तर यांनी दम द्यायचं काम चालवलं, आणि माझ्या बहिणीचं वावर हिसकावून घ्यायचं। मला म्हणतात मध्ये पडायचं नाही, असं नाही, तसं नाही। कुणासोबत मला समजे सारखे, तुम्ही कशाला भांडता? तुमचा वाद आहे, तुम्ही वाद घालीत बसा। माझं काय आहे त्याच्यामध्ये? तुम्ही वाद घाला ना, तुम्हाला किती भांडायचं तेवढं भांडा, पण आमच्या मागं कोणी नाही, आमचे लेकरं नाही तर कोणी नाही तर भांडायला, नवरे नाही तर आमचे गेले देवा घरी, म्हणून आम्ही दुःखामध्ये आम्ही मारा जगायला आमच्या आईने आम्हाला इथं ठेवून गेली। मग कशासाठी यांचा त्रास? ज्याच्या घरामध्ये 1 दिवस घरामध्ये त्यांच्या जात नाही आम्ही, की बांधाच्या आत नाही, मग आमच्या इथे येऊन आम्हाला का त्रास यांचा? पाणी किती दिवसापासून देत होते तुम्हाला? आता 2-3 महिने झालं, 4 महिने झालं बोर घेतलेला। 4 महिने पहिल्यापेक्षा तर चांगलं राहायला लागले होते मी, त्यांचंही चांगलं झालं, म्हणून मलाही द्यायला लागले ना, पोटातून पोट, घासातून घास मलाही देऊन खायला लागले। मग ट्रॅक्टर लेवल करायला लागले, ते समजा काही करायला लागले। मग पाणी नंतर मग पाणी ती लेवल अडवली आधी, मग त्याच्यानंतर पाणीचं बोरचं बंद कधी झालं? बंद महिना झाला, बंद होऊन 1 महिना होऊन गेलाय बंद झालेला। त्याच्यामध्ये दगड टाकीतले, माती टाकीतली, कॅमेरे 2 बसवलेले होते सुरक्षित राहावा म्हणून, ते कॅमेरे तोडले, समजा काही तोडलं, आम्ही कसं राहायचं? एकलपायी असल्यामुळे आम्हाला संरक्षण, राहण्याची वस्ती आम्हाला नको आहे का? ओके, चालतंय, आमची दखल घ्यावा साहेबांनी, आमची एवढीच नम्र विनंती। ओके।
होता तो बोर. हे बघा इथे गंगा टाकली आहे सगळीकडं. हे सगळं बुजून टाकलं आणि खाली फेल बोर मध्ये त्यांनी पाईप आणून टाकला, कारण आम्हाला चिडवायसाठी आम्हाला सतवायसाठी सगळं बुजावलं. यातला कायदा कोणी दिला? आमचा बोर बेकायदेशीर येऊन सगळा बुजावला त्यांनी, आणि त्यांचा मोकळा बोर आमच्या हिशाला येतो तरी आमच्या हिशातल्या वाटणीत त्यांचं मोकळं आणून हाणमार बेकायदेशीर. हे काही बी कायदा काढलाय का यांनी? सीसीटीव्ही कॅमेरे नष्ट करतात, पुरावे नष्ट करतात, आमचा बोर तोडला आणि ते आमच्याच जागेवर आमच्या बोर मध्ये त्यांनी मोटर जबरदस्तीने आणून टाकली. बंदोबस्त करावा, त्यांच्यावर कारवाई करावा. यांचं दीपक सोपलेत मारायला. यांचा त्रास 22 वर्षाचा आहे. हे बंद करावा, तोडफोड करायची, बोर बुजवायची. आम्हाला प्यायला पाणी नाही, नकाशालाच नाही. आम्ही पैसे खर्चले म्हणून आम्हाला पाणी लागलं होतं, आणि हे नुसते आयत्यावर यांच्या नजरा बेकायदेशीर. हे काही बी तोडफोड करीत आहेत, सुना पोरं आणतात, बाळ आणतात. स्वतः माझा भाऊ आरोपी वायसर जिमदार का